धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणारे अनिल गोटे यांना अपेक्षित असलेले सिट्टी हे चिन्ह न मिळता सफरचंद हे चिन्ह मिळाल्याने नाराज गोटेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। भाजपशी बंडखोरी केल्यानंतर अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला व आज चिन्ह वाटप दरम्यान गोटे यांना अपेक्षित असलेले शिट्टी हे चिन्ह न मिळता सफरचंद हे चिन्ह मिळाल्याने नाराज गोटेंनी पुन्हा आपणास चिन्ह बदलून मिळावे यासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली असून निवडणूक आयोग अनिल गोटे यांच्या चिन्ह बदलाच्या विनंती अर्जावर काय निर्णय घेते याकडे गोटे समर्थकांचे लक्ष लागून आहे। श्री अनिल अण्णा लोकसंग्राम पक्षातर्फे आहेत। आता इथून फक्त नोंदणीकृत पक्ष सुरू होतात। त्यांनी जे दिलेलं चिन्ह होतं ते त्यांना मिळू शकलं नाही, सबब त्यांना सद्यस्थितीमध्ये सफरचंद हे चिन्ह वाटप झालेलं आहे। त्यासाठी त्यांनी आता एक स्वतंत्र अर्ज पण केलेला आहे की त्यांना चिन्ह बदलून मिळावं म्हणून। त्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाप्रमाणे याच्यावरची पुढची प्रक्रिया